नमस्कार. मी निलेश गाडे. युवा सत्ताच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत घारिवली गावचे सरपंच तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाध्यक्ष आणि आता प्रभाग क्रमांक 30 क चे अधिकृत उमेदवार म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार योगेश रोहिदास पाटील यांना. तर चला मग भेटूया आपण. दादा नमस्कार. नमस्कार. दादा मला सांगा, घारिवली गावचे सरपंच म्हणून तुमचा प्रवास कसा सुरू झाला? खूप आवडीने सांगायला आनंद वाटेल की घारिवली गावचं सरपंच पदावर बसताना ह्या घारिवली गावच्या सर्व जनतेने, माझे सर्व मित्रमंडळी असतील, माझे फॅमिली असेल, कुटुंब असेल, सर्वांनी मला खूप प्रेमाने मला त्या पदावर नेऊन ठेवलं. मला पहिला याआधी राजकारण किंवा समाजकारण ह्याची आवड होती. मी वयाच्या 24व्या वर्षी मी सरपंच पदावर बसलो. सर्व गावकऱ्यांनी खूप प्रेम दिला आणि मला त्या पदावर नेऊन ठेवलं. माझं ह्या सरपंच पदावर येण्याचं माझा प्रवास मी तुम्हाला आनंदाने सांगेन की सन्माननीय रमेशदादा पाटील माझे आमदार आणि सन्माननीय राजूदादा पाटील माझे आमदार ह्यांच्या सहवासाने मी राहून हा समाजकार्य माझं अजून उजळून आलं आणि मी राजकारणाचं पण काही गोष्टी मला त्याच्यात कळून आल्या. या पदावर माझं काम करत असताना खूप चांगल्या चांगल्या अनुभव आले की लोकांची कसं आपण राहायचं असतं, जनतेचं काम आपण कसं करायचं असतं, आपण त्यांचा प्रश्न कसे सोडवायचे असतात, आपण ह्या पदावर बसलो तर आपण किती संयमाने असलं पाहिजे. या बऱ्याचशा गोष्टी ह्या पदावर आल्यावर नंतर मला त्या कळल्या आणि खूप आयुष्यभर आठवण राहणारा हा माझा क्षण आहे आणि आठवण राहणारा माझा हा पद आहे. माझ्या वयाच्या 24व्या वर्षी आणि माझ्या आयुष्यातला पहिलं राजकीय पद आहे मला. क्या बात आहे. मला सांगा, थोडंसं मी जरा पुढे जातो. कोविडच्या काळात म्हणजे सगळेजण घरी बसलेले, पण तुम्ही ग्राउंड लेवलला फिरत होता. तुम्हाला जराही भीती नाही वाटली? त्यावेळी तर मी तुम्हाला आवर्जून सांगेन की खूप लोकांचे फोन यायचे जे हितचिंतक होते की कोरोना काळ चालू आहे, घरात बसा, दुसऱ्यांना कोरोना होतोय, तुम्हालाही होईल. पण आतून अशी इच्छा होती की आपण जर बाहेर नाही पडलो, आपण जर पुढे नाही आलो, तर आपल्याला आपण जे मनात जिद्द जी ठेवली आहे, मनात आपला जो समाजकार्य आपल्या आहे, तो आपण ते करू शकणार नाही आणि जनतेला आजच्या तारखेला कोरोना काळात गरज आहे. सर्वांनी जर घरात बसले तर जनतेचं लक्ष ठेवणार कोण आहे? आपल्या समाजाचं लक्ष ठेवणार कोण आहे? त्यावेळी अशी परिस्थिती होती की जे घर काम करणारे, जे रोजचे काम करून घर चालवणारे, यांची परिस्थिती बिकट होती. डॉक्टर चांगले चांगले शिकलेले लोक, शिक्षण झालेले लोक, ह्यांना कळत नव्हतं की आपण कोरोनाचा जर काही गोष्टी उद्भवत आहेत, जाणवत आहेत बॉडीला, तर आपण काय करायचं. तर आपल्यासारखा माणूस कुठेतरी पुढे जाईल, कुठेतरी त्यांच्या सोबत राहील, तेव्हा त्यांना धीर येईल. आणि त्या काळात मी अनुभवाने सांगेन की प्रत्येक माणसाला धीराची गरज होती, बरोबर. विश्वासाची गरज होती, साथीची गरज होती आणि तो साथ आम्ही त्यावेळी दिला आणि त्याचा मला खूप स्वतःला एक अभिमान वाटतो मला की खूप हिमतीने मी तो काम केला. एवढ्या काळामध्ये मी काम करत असताना मला लागण झाली नाही कोरोनाची, याबद्दलही मला खूप लोक म्हणजे बोलले की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि प्रामाणिक काम करताय, म्हणून तुम्ही, तुमच्या पाठीशी देव उभा आहे आणि जेवढं काम करताय ती जनता, तुमच्या जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ह्या कोरोना काळात काम करताना मला एवढं चांगला अनुभव आला, एवढं चांगल्या लोकांशी संपर्क माझा आला की लोकांना कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज होती आणि त्यावेळी आपण ती त्यांना पोहोचवली. या सर्व कामाची आणि त्या लोकांच्या आशीर्वादाची दखल घेऊन मला कोरोना काळात मी काम केलेल्याचा त्याची नोंद झाली आणि मला त्याचा अवॉर्डही मिळाला. क्या बात. मी त्या सर्व जनतेचं आणि मी सर्वांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते.
क्या बात आहे, मस्त. आता मला एक सांगा, तुम्ही सरपंच असताना तुम्हाला समस्यांना तोंड द्यावं लागलं का असं? सरपंच पदावर असताना, काम करत असताना, की शासकीय निधी, शासकीय काम आणि त्यांचे पेपर वर्क हे कसं करावं, ह्या पदावर असताना मला त्याचा खूप मोठा अनुभव आला आणि तो अनुभव मला आज या या इलेक्शनसाठी किंवा पुढच्या भवितव्यासाठी हा खूप मला उपयोगी ठरला. मग तिथले शासकीय निधी असतील, शासकीय पेपर वर्क असेल, हा याचा मला त्या सरपंच पदात असताना खूप मोठा अनुभव आला. बरं. प्रभाग क्रमांक 30 क मध्ये सर्वात जास्त समस्या कोणत्या आहेत आणि तुम्ही काय करू शकाल तिथे? प्रभाग क्रमांक 30 मध्ये समस्यांचं खूप मोठं भंडार आहे. लोकप्रतिनिधी ह्या मागच्या 10 वर्षापासून नगरसेवक इथे या वॉर्डामध्ये नाही आहेत. आणि त्या नसताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्यावर इथे लक्षही दिलेलं नाही. लोकप्रतिनिधी नाही म्हणून त्यांच्यावर बंधन नाही म्हणून त्यांचं जे मर्जी आले ते करत चाललेत. आजच्या तारखेला तिथे पाण्याची समस्या खूप मोठी आहे. आजही ही जी आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रभाग क्रमांक 30, हा प्रभाग क्रमांक 30 हा ग्रामीण भाग आहे आणि शहरीकरण पण आहे. बरं. पण आजही मूलभूत गरजा ज्या आहेत, गटर असतील, पाणी असेल, तुमचं लाईटचं हे असेल, आजही लोक त्या विषयांसाठी भांडत आहेत. मग त्याच्यावरती तुम्ही तोडगा कसा काढणार? पाण्याच्या समस्यावर मी तर नक्कीच माझं खूप मोठं विजनने मी चालतोय. मी माझ्या अहवालात पण त्याच्यात दिलेलं आहे की पाणी समस्या ही लवकरात लवकर दूर झाली पाहिजे. त्याचं मोठं इथे तुम्ही ह्या एरियासाठी तुम्ही पाण्याचं कोटा तुमचा तो वाढून घेतला पाहिजे. वारंवार आपण सांगत आलो, वारंवार जनता सांगते, वारंवार जनता इथे मोर्चा काढते, पण तरी त्याच्यावर काय मार्ग निघत नाहीये. तो मार्ग 100% निघला पाहिजे आणि त्याच्यासाठी भांडलो पाहिजे आणि त्यासाठी आयोजन नियोजन केलं पाहिजे. यासाठी मी त्याच्यावर कंटिन्यू त्याच्यावर काम करत आहे. म्हणजे तुमचा 5 वर्षाचा विकास आराखडा तुम्ही सांगू शकाल, म्हणजे कसं करणार अजून, म्हणजे काय? मी 5 वर्षाचा विकास आराखडा सांगेन तुम्हाला. प्रभाग 30 मध्ये म्हणजे कल्याण ग्रामीण मध्येच बोललं तरी हरकत नाही, पण प्रभाग 30 मध्ये मी आवर्जून सांगेन की पाण्याचा दाब हा खूप कमी प्रमाणात असल्यामुळे MIDC कडून आपल्याला पाणी मुबलक मिळायला पाहिजे. यावर आपण त्याच्यावर पाठपुरावा करत आहोत. पाण्याच्या टाक्या असल्या पाहिजेत, मोठ्या प्रमाणात टाक्या असल्या पाहिजेत आणि पाणीचं आपण भविष्यातलं प्लॅनिंग केलं पाहिजे. लोकवस्ती वाढत चालली आहे, अच्छा. पाणी तेवढंच आहे, त्याचा दाब वाढत नाहीये. यावर आपण त्याच्यावर काम करत आहोत. नागरिकांना पुरेसं पाणी मिळवून देणे आणि तोही स्वच्छ पाणी मिळवून देणे हा माझा मानस आहे. दुसरा मुद्दा माझा असा आहे की माझ्या प्रभागातील, आमच्या कल्याण ग्रामीण विभागातील रिक्षा चालकांची संख्या खूप जास्त आहे. खूप मोठ्या प्रमाणात इथे रिक्षा चालक राहतात, चालक मालक राहतात. त्यांच्यासाठी त्यांना शासकीय निधी मिळवून देणे, शासकीय अनुदान मिळवून देणे, त्यांना परवान्यासाठी त्यांना मदत करणे, त्यांना होणारा रस्त्यावर चालताना होणारा त्यांना त्रास तो कमी करून देणे. सध्या आता परिस्थिती तुम्ही बघत असाल की ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. बरोबर. आज जर एक रिक्षावाला, जर आपण रिक्षा चालवायला जातोय आणि तो त्याचा घर त्या रिक्षावर चालवतोय, तर त्यांना त्या ट्रॅफिक मध्ये जाऊन त्यांचा पेट्रोल किती वाया जातोय, त्यांचा वेळ किती वाया जातो. तर ह्या सर्व समस्यांवर आपण काम करत आहोत आणि रिक्षा चालकांना चांगल्या प्रमाणात आपण कसं त्यांना मदत करू शकतो, कसं त्यांना आरोग्य, अपघात आणि त्यांना विमा त्यांचा काढून देणं, एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकतो, यावरही माझं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम चालू आहे. क्या बात आहे. तलावाचं मी तुम्हाला आवर्जून सांगेन की सध्या ह्या भागात पाण्याची समस्या असताना की आपल्या विभागात जे जे तलाव आहेत त्यांचं आपण त्यांना जोपासले पाहिजे. बरोबर.
त्यांचं आपण सुशोभीकरण केलं पाहिजे. आपल्याला नैसर्गिक तलाव हे जे तयार झालेले आहेत ते पूर्वीपासून हे तलाव आहेत, बरोबर. यांना आपण कसे टिकवले पाहिजेत यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तो पाणी आपल्या तिथल्या परिसरातल्या जनतेला कसा उपयोगी येईल यावर आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि तो पाणी उपयोगी येण्यासाठी यावरही आपण त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करत आहोत. क्या बात. तलावाचे नियमित स्वच्छता आणि गाळ काढणे यावरही आपण लक्ष दिले पाहिजे. आणि त्यावर देतोय आम्ही की तिथे राहणारे परिसरातले नागरिक आहेत त्यांना रोगराई पसरू नये, बरोबर. तो पाणी त्यांना शुद्ध वापरता आला पाहिजे, यावरही आपण त्याच्यावर काम करतो. दुसरा एक विषय सांगेन मी की या प्रभागातील जिल्हा परिषद शाळा, या जिल्हा परिषद शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण, शैक्षणिक साहित्य हे त्यांना योग्य वेळी मिळाले पाहिजे. त्या शाळेमध्ये स्मार्ट क्लास सुरू राहणार यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे हा माझा ध्यास असणार आहे. मी या विभागातील प्रभागातील महिलांसाठी पण मी आवर्जून सांगेन की विधवा महिला, निराधार महिला यांच्यासाठी शासनाकडून आर्थिक आणि शासकीय ज्या निधी असतात त्या मिळवून देणं यासाठी माझा पाठपुरावा सुरू असतो आणि सुरू राहणार आहे. आणि ते त्यांना मिळवून देणे हा माझा ध्यास आहे. इतर बचत गट असतील, बचत गटांना आपण रजिस्टर करणे, त्यांना नियमित करणे, त्यांना शासनाचा निधी मिळवून देणे, महिलांसाठी घरगुती गृह उद्योग देणे यावर माझं खूप आवर्जून माझं त्याच्यावर लक्ष आहे. महिलांसाठी निर्भया पथक आणि वॉर्डामध्ये पूर्ण CCTV बसवणे हा माझा सगळ्यात पहिला धोरण आहे. महिला सक्षमीकरणासाठी या प्रभागात एक महिला बचत गट भवन हे तिथे असणं गरजेचं आहे आणि ते माझे प्रयत्न असणार आहेत. आणि त्या बचत गट भवनामधून आपण त्यांना शासकीय योजना, त्यांना वेगवेगळे उद्योग आणि इतर महिलांसाठी जे कार्य असतील त्या भवनमधून आपण ते पुढे घेऊन जाणार आहोत. त्याचबरोबर या प्रभागातील खेळाडूंना प्रोत्साहित करणं, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मध्ये आपण भाग त्यांना कसं मिळेल, ते कसे त्या प्लॅटफॉर्मवर पोहोचतील. 27 गावांमध्ये आमचं ह्या ग्रामीण भागात 27 गावांमध्ये वाढीव टॅक्स हा मोठा आमच्यावर धर्मसंकट आहे. या आमच्या ग्रामीणमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात टॅक्स भरावा लागतो आणि त्या टॅक्सच्या अभावी आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून त्याच्या सुविधाही मिळत नाही. अच्छा. म्हणजे ह्या कोणतेही आम्ही एवढं टॅक्स भरून आम्हाला आमच्याकडनं म्हणजे आम्हीच ते सगळं इथले कामं करून घ्यायचे. मग इथले बाकी इतर लोक असतील किंवा आमच्यासारखे राजकीय या समाजकार्य लोक असतील, मग त्यांनी ते कामं करून घ्यायचे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं ह्यांना कोणाचे बंधनच नाहीये. यांचे आमचे टॅक्स आम्ही भरायचे, यांच्या जेही काय यांच्या गोष्टी असतील ह्या यांनी आमच्यावर लादायच्या, ह्याच्यावर यांचं बंधन कोणाचंच नाही. आणि याच्यामध्ये आमच्या 27 गावातल्या ह्या गावांमध्ये खूप मोठं हा संकट आमच्यावर आहे. आम्ही वारंवार सांगतोय की 27 गावांची नगरपालिका आमची सेपरेट करा. अच्छा. त्यावर कोणाचं लक्ष नाहीये. प्रत्येक इलेक्शन आलं की कोणतरी मोठा राजकीय येणार आणि तो सांगणार की तुमचं आम्ही गावं आम्ही वेगळी करून देतो आणि त्यांचे इलेक्शन करून घेणार, इलेक्शन करणार, मोठे मोठे आश्वासनं देणार आणि पुढे इलेक्शन झाले की जैसे थे. यावेळी आम्ही निर्धार घेतलाय की आम्ही जेव्हा निवडून येऊ, माझ्यासारखे इतर अनेक नगरसेवक जेव्हा निवडून येतील, तर आमचा पहिला धोरण आहे या संघर्ष समिती, युवा समिती आणि सर्व ग्रामीण भागातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने आमचा धोरण आहे की पहिला आवाज आमचा असणार आहे तो 27 गावातील नगरपालिका सेपरेट करणं. अच्छा. स्वातंत्र्य करणं. मी टॅक्स बद्दल जे ग्रामीण भागात आमचा जो सर्वांना जो त्रासदायक जो विषय आहे, ह्या ग्रामीण भागात नसून इथे झालेलं शहरीकरण म्हणजे आमची पलावा सिटी, हा पलावा शहर मधील तिथले रहिवासी तेही खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत आहेत. अच्छा. त्यांना टॅक्स भरणं
हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पण टॅक्स भरतायत, ते तिथे तिथली सिटी मेंटेन राहण्यासाठी त्याचाही वेगळा मेंटेनन्स भरतायत. अरे बापरे. मग त्यांच्या सोसायटीचं मेंटेनन्स भरणार, पुन्हा ती सिटी मेंटेन ठेवण्यासाठी त्याचा मेंटेनन्स भरणार, बरोबर. पुन्हा त्या नगरपालिकेचं महानगरपालिकेचं त्यांचाही टॅक्स भरणार. तर त्यावरही आम्ही वारंवार आवाज उठवतोय का आम्ही जर आमची सिटी जर आम्ही स्वतः जर तिथे ती मेंटेन ठेवतोय, कोणत्याही प्रकारची कल्याण डोंबिवली महानगरपालिका तिथे सुविधा देत नाहीये, बरोबर. तर आमचा टॅक्स कमी करावा किंवा आम्हाला तिकडे ज्या आमच्या सुविधा पाहिजे त्या सुविधात आम्हाला मदत करा. बरोबर. मी पलावाच्या असोसिएशन पदावर आता आहे. मला माहिती आहे की तिकडे किती टॅक्स भरला जातो. मला माहिती आहे की तिथे आपण जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जर तिथे मदत केली तर तिथल्या लोकांना तिथल्या मेंटेनन्ससाठी किती मदत होऊ शकते. बरोबर. आम्ही घनकचऱ्यासाठी 4-5 लाख रुपये भरतोय. आम्ही इतर अनेक, मग आमची लाईटचा विषय असू द्या, आमच्या रोडचा विषय असू द्या, आमचे गटर असू द्या, त्या पलावाची सर्व या सुविधा ह्या तिथली एक मॅनेजमेंट करते. अच्छा. तिथली एक असोसिएशन करते. हे सगळे आम्ही मिळून करतोय. मग ते करताना आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं काहीच आम्हाला त्याचं बेनिफिट मिळत नाहीये. ते त्यांनी तिथे आम्हाला तिथे मदत करावी. बरोबर. तिथलं असणार आपण एसटीपी बोलू, जो सांडपाणी असतो, तो सांडपाणी जो शहराला एक बंधनकारक असतो की सांडपाणी तो फिल्टर करून तुम्ही तो पुन्हा यूज करायचा, त्यावर आम्ही लाखो रुपये भरतोय. तर तिथे आम्हाला जर महानगरपालिकेने आम्हाला जर मदत केली तर आमचे जे मेंटेनन्सचे पैसे वाचतील आणि मेंटेनन्सचे जे पैसे वाचतील ते पैसे हर घरामध्ये पैसे वाचतील. बरोबर. त्यांना त्याचा फायदा होईल. आणि हा माझा खूप मोठा निर्णय असणार आहे, खूप मोठा माझा जिद्द असणार आहे आणि हा मी 100% करून देणार. हे मी तिथल्या रहिवाशांना मी शब्द दिलेला आहे. या परिसरात तुम्ही बघाल तर आमच्या इथे ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. इथे वाढणारी वस्ती, मोठ्या प्रमाणात इथे मोठे मोठे शहर उभे राहत आहेत. काही नियोजन नाही याचा. ही वाढणारी वस्ती ठीक आहे, हे जे इथे येणारे रहिवासी हे इथे येत आहेत, त्यांनी यावे, ते राहतात, पण त्यांना सुविधा काय. आज तुम्ही जर बघाल तर तुम्ही कल्याण फाटापासून म्हणजे ह्या हायवे पासून मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. हा पलावा शहर आणि हे आमचं इथे गारिवली बोला किंवा आमचे पूर्ण हायवेज बोल, मोठे मोठे आम्ही जेव्हा बाहेर जातो तर लोक सांगतात की आम्हाला त्या एरियात यायचं नाहीये. एवढं आमच्या एरियाची म्हणजे आमच्या एरियाचं नाव खराब झालं. तर याच्यावर ह्या नियोजन असला पाहिजे. बरोबर. तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या वस्ती जेव्हा तुम्ही मोठे मोठे 100 एकरचे तुम्ही प्रपोजल तुम्ही पास करताय तेव्हा तुमचे नियोजन करा ना. आम्ही बोलतो की एरिया डेव्हलप झाला पाहिजे, आमचा विरोध नाहीये त्याला, बरोबर, पण तुमच्या इतर ज्या योजना आहेत, इतर जे तुमचे नियोजन आहेत, हे तुम्ही पहिला केले पाहिजे. बरोबर. आज तुम्ही रस्त्याची ट्रॅफिक बोलाल, मग पाण्याची समस्या कुठून यायला लागली. तुम्ही एवढे मोठे मोठे शहर उभे करताय, पाणी जो आमचा जो कोटा आहे तो तेवढाच आहे, वाढला. पाण्याचा कोटा कोण वाढवणार. मग तुम्ही प्रत्येक डेव्हलपरला जेव्हा तुम्ही एवढा मोठा तुम्ही जेव्हा प्लॅन पास करता, त्याच्यासाठी कोटा तुम्ही सेपरेट तिकडनं ऍडिशनल केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. ऍक्च्युली जर आज एवढा ग्रामीण भागात जर पाण्याचा कोटा आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मोठी मोठी शहरं बसवायला बघताय, मग ग्रामीण भागात कमी येतोय, शहरा भागात पण पाणी कमी येतोय. म्हणजे तुम्ही पाण्यामध्येच आम्हाला डुबून ठेवले सगळ्यांना. ट्रॅफिक मध्ये मी सांगेन की इथला कामगार वर्ग सकाळी ऑफिसेसला जातात किंवा इतर अनेकही असतात आपले, इव्हन मी डिलिव्हरी बॉय पण बोले, बिचारे दिवसभर पळत असतात. एवढ्या ट्रॅफिक मध्ये काय 2 पैसे कमवत असणार. ऍक्सिडेंटची समस्या आहे ती वेगळी. तुम्ही जर आज सकाळी जर जॉबला जायचंय, तुम्हाला 2 तास आधी निघायचंय, का तर फक्त या एरियात राहताय म्हणून तुम्हाला 2 तास आधी निघायचंय, तुम्हाला 2 तास नंतर घरी पोहोचायचंय येताना. म्हणजे त्यांनी जो त्यांच्या परिवाराला वेळ दिला पाहिजे तो वेळ तिकडे त्यांचा रस्त्यावर जातोय. एखादी अँब्युलन्स अडकते, एखाद्याला जर स्वतःला इंटरनल जर आजार असेल आणि तो जो ट्रॅफिक मध्ये अडकतो तर त्यांनी काय करायचं. इतर अनेक आता रोगराई वाढलेली, शुगर आहे, अनेक आहे. मग ते त्यांनी रस्त्यावर त्यांचे अक्षरशः त्यांची हालत खराब होते लोकांची.
आपल्या या परिसरात अनेक विद्यार्थी हम्म. चांगल्या स्तरावर शिकत आहेत आणि चांगल्या स्तरावर परदेशात जात आहेत. अच्छा. त्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या देशामध्ये त्यांची कशी सुविधा होईल, हम्म. त्यांना कसं तिकडे मदत होईल, त्यांना तिकडे हॉस्टेल कसं उपलब्ध होईल, बरोबर. यावरही आम्ही दोघं त्याच्यावर काम करत आहोत. आणि यावरही जनता म्हणजे इथले रहिवासी आम्हाला सांगतायत हम्म. की ह्या गोष्टीवर कोणीच लक्ष देत नाहीये. यावर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तुम्ही उमेदवार, तुमचे नेते, तुमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, तुम्ही याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि हे तुम्हीच करू शकता. हे जनता आम्हाला विश्वास दाखवते. क्या बात आहे. दादा, घारिवली गावातील अशी कोणती गोष्ट आहे किंवा असं काय आहे की अभिमानाने सांगू शकाल? मी खूप सन्मानाने सांगेन की घारिवली गावामध्ये या पूर्ण आमच्या महाराष्ट्रात बोलले तरी चालेल, हा. जिल्ह्यामध्ये आमचं घारिवली गाव, हा. हा घारिवली गावामध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर या घारिवली गावात राहत आहेत. घारिवलीत राहतात म्हणजे इथले स्थानिक आमचे भूमिपुत्र हम्म. हे मोठ्या प्रमाणात इथे डॉक्टर आहेत. आणि डॉक्टरांचा गाव हा आम्हाला कुठेही आम्ही कोणत्या जिल्ह्यात जातो किंवा कोणत्याही ठिकाणी जातो तर तेव्हा आम्हाला लोक अभिमानास्पद सांगतात की तुम्ही डॉक्टरांच्या गावचे आहात का. क्या बात तर आहे. खूप अभिमानाचा विषय आहे. आमचे सर्व जे डॉक्टर झालेत, आमचे भाऊ असतील, आमच्या मुली, इवन आमच्या गावांमध्ये लग्न होऊन येणाऱ्या सुनाही डॉक्टर येत आहेत. क्या बात आहे. तर सगळ्यात जास्त डॉक्टर असलेला गाव आमचा आहे. हा खूप अभिमानास्पद आहे. आणि मी त्याच गावातला एक एक मुलगा, त्यांच्यामधला एक योगेश, हा मला लोकांना सांगताना खूप आनंद होतो. क्या बात आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तुमचं काय विजन आहे? मी ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगेन की एवढं प्रेम देतात ज्येष्ठ नागरिक हा. की म्हणजे मी त्यांच्यामध्ये असतो तर मी त्यांना नेहमी सांगतो, तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ नाही आहात, खूप एनर्जी, खूप स्फूर्तिफुल असतात, इतर अनेक कार्य करत असतात, पण त्यांच्यासाठीही आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असतो. मी त्यांच्यासाठीही त्यांचा ज्येष्ठ नागरिक कट्टा असू द्या, त्या ज्येष्ठ नागरिक भवन असू द्या, किंवा इतर त्यांना शासकीय योजना असतील, तुमचं धार्मिक काही गोष्टी त्यांच्या लगत असतात, त्यांना विरंगुळा पाहिजे असतो, त्यांचे कोणी मोठे ऑफिसर झालेले असतात, कोणी शिक्षक असतात, मोठ्या मोठ्या पदावर ते सगळे झालेले असतात. आमच्या ग्रामीण भागातही चांगल्या चांगल्या पदांवर गेलेले आहेत आमचे ज्येष्ठ नागरिक. मी इतर शहरीकरण, मी पलावासारख्या शहरीकरणामध्ये पण बोलेन की चांगल्या चांगल्या पदावर असलेले आता ज्येष्ठ नागरिक, त्यांना एकदम निवांत त्यांचं आयुष्य जगायचं. बरोबर. त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल यावर कायम माझं काम चालू असतं. आणि आवर्जून मी त्यांचा कोणताही कार्यक्रम असू द्या, माझा कोणताही कार्यक्रम असू द्या, आम्ही सोबत तो कार्यक्रम राबवत असतो आणि सोबत आम्ही त्याच्यात पुढे जात असतो. आज मला बरेच लोक असे सांगत असतात की ज्येष्ठ नागरिक आणि तुझं एवढं काय नातं आहे की तुम्ही एवढं प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक गोष्टी सोबत दिसतात. तर एवढं चांगलं ते मला म्हणजे जोपासत असतात आणि खूप प्रेम लावतात. आणि ते म्हणजे खूप आनंद वाटतो त्याच्याने मला की मला कधी कधी म्हणजे काही ज्येष्ठ नागरिक दादा बोलतात. मी त्यांना सांगत असतो की मी तुमच्या मुलाच्या वयाचे, तुमच्या नातवाच्या वयाचे, पण खूप त्याच्याने मला खूप आदर दिसतो. तो आदर आहे ते मला बोलतात तर ते आदर देतात, तो सन्मान देतात, कारण त्यांचा अनुभव तेवढा बोलतो. त्यांना माहिती आहे की आदराने पूर्ण परिसर चालत असतो. तर मी त्यांचा नेहमी ऋणी असणार आहे की मला खूप मान सन्मान करतात. त्यांच्यासाठी आरोग्याचा लगत जर मी सांगेन की त्यांचं नियमित तपासणी, नियमित त्यांना त्यांचे आरोग्य शिबिर राबवणे, हे मी नेहमी करत आलो आणि हे मी पुढेही करत राहणार. कारण की नियमित आरोग्याची आपण देखभाल केली पाहिजे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याची जास्त गरज असते. त्यांचा योगेश म्हणून मी हा कर्तव्य मी पूर्ण करत असतो आणि पुढे करत राहणार. प्रभागातील शिक्षण, युवक आणि रोजगार यांच्यासाठी तुमची पुढील भूमिका काय आहे?
मी प्रभागातील युवकांच्या शिक्षणाबद्दल बोलेन, हम्म, की युवकांसाठी शिक्षण आणि त्यांचे खेळ असतील, हम्म, त्यांना इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांना खेळायचंय, बरोबर. तर त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, तर त्यासाठी आम्ही त्यांचं प्रशिक्षण, हम्म, त्यांना मार्गदर्शन, हे शिबिर आम्ही कायम राबवत असतो. त्यांना रोजगार, तरुणांना रोजगार देणं. मी आताच तुम्ही बघितलं असेल की मी आता 1,000 मुलांसाठी, मुलं आणि मुलींसाठी मी रोजगार हम्म, हा एक कॅम्प लावलेला. क्या बात आहे. काही विद्यार्थ्यांना किंवा त्या तरुणांना मी त्यांना रोजगार त्यांना उपलब्ध करून दिला. बरं. इतर अनेक कंपन्या त्याच्याशी माझ्या टाईप आमच्या होत्या त्या कार्यक्रमात, आणि त्यांना त्या नोकऱ्या मिळाल्या. आणि 100% नोकरीची हमी हा आमची टॅगलाईन होती, आणि अच्छा. ते आम्ही त्यांना मिळवून दिले. आणि त्यांच्या मधून त्यांना ते तिथे त्या दिवशी मिळवून दिले, आणि त्यानंतरही आम्ही सगळ्यांना सांगितलं हम्म, की तुमचं जसं शिक्षण असेल, हम्म, त्या शिक्षणाच्या लगत जे तुम्हाला नोकरी हवी असेल, ती नोकरी आमच्याकडे उपलब्ध आहे. क्या. इतर अनेक कंपन्या आमच्याशी टाईप आहेत की आम्ही त्या नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचबरोबर प्रभागात एक अभ्यासिका तयार करून देणं, त्यावरही आमची योजना आणि त्यावरही आमचं मोठं त्याच्यावर काम चालू आहे. त्याचबरोबर आमच्या प्रभागात, आमच्या परिसरात चांगली स्मशानभूमी व्हावी आणि हायटेक स्मशानभूमी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तिथे स्मशानभूमी झाल्यानंतर तिथे बसण्याची सुविधा, हम्म, तिथे शुद्ध पाणी, धार्मिक जे आपले विधी असतात त्या विधी करण्यासाठी मुबलक जागा ह्या तिथे उपलब्ध झाल्या पाहिजे. बरोबर. तिथे इलेक्ट्रिक, आपण जे आता बोलतो की इलेक्ट्रिक स्मशानभूमी आलेल्या आहेत. आता आमच्या गावांमध्ये स्मशानभूमी त्या धार्मिक पद्धतीने असतात, आणि त्या व्हाव्या, हम्म, त्या चांगल्या प्रकारे व्हाव्या, यावर आमचं काम चालू आहे. आणि इतर जे आता आमच्या बाजूला जे शहरीकरण होतंय, यासाठीही तिथे चांगली स्मशानभूमी आणि हायटेक स्मशानभूमी व्हावी, यासाठी पण आमचा प्रयत्न चालू आहे. आज आम्ही जर बघितलं तर स्मशानभूमीसाठी इथल्या लोकांना 10 किलोमीटर जावं लागतं. बापरे. ते इथून तुम्ही तिकडे स्मशानभूमी घ्यावी. बरं, बऱ्याच लोकांना त्यांचं त्यांचं काम असतं की सकाळी जॉबला जायचं, घरी यायचं, बरोबर. संध्याकाळी बऱ्याच लोकांना माहित नसतं, आणि अचानक त्यांच्या घरी हा संकट येतो, तेव्हा त्यांना माहित नसतं की स्मशानभूमी कुठे आहे. का तर परिसरात नाहीये. परिसरात बरोबर. जेव्हा स्मशानभूमी चांगली होईल तर बरोबर. त्यांना ती सगळ्यांना माहित असेल. नक्कीच. बरोबर. आजच्या तारखेला त्यांना शोधावी लागते की कोणत्या स्मशानभूमीला जायचंय अच्छा. आपण. तर त्यासाठीही आम्ही खूप त्याच्यावर अग्रेसिव्ह त्याच्यावर काम करतोय. मध्ये काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल तर आम्ही आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही तिकडे मोर्चा काढलेला. डोंबिवली जो एरियामधली काही हम्म. स्मशानभूमी अचानक बंद करायला घेतलेली, हम्म, तर आम्ही तिथे मोर्चा काढला की तुम्ही इतर त्या परिसरातल्या लोकांना दुसऱ्या स्मशानभूमी तुम्ही उपलब्ध करून द्या, त्यानंतर ही बंद करा. तर या विषयावरही आम्ही आवर्जून त्याच्यावर लक्ष देतो आणि आम्ही त्याच्यावर काम करतो. दादा, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, पण जाता जाता एक जनतेला तुम्ही काय आव्हान द्याल? ही संधी माझी नसून ही संधी तुमची आहे, हे मी आवर्जून सांगेन तुम्हाला, की ह्या संधीचं आपण कसं त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्यावर तुम्ही मला कसं निवडून दिलं पाहिजे, जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून दिलं पाहिजे, हे तुम्ही त्याचा ध्यास घेतला पाहिजे, तुम्ही निर्धार केला पाहिजे. आणि हे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल ही मला पूर्णपणे खात्री आहे, आणि मी त्या विश्वासाचा तडा जाऊन देणार नाही, हे मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. तुमच्या हाकेला धावून येणारा असा हा तुमचा योगेश आहे. प्रभाग क्रमांक 30 क अनुक्रमांक 2, योगेश रोहिदास पाटील समोरील रेल्वे इंजिनचं बटन दाबून तुम्ही आपल्या योगेशला आपली सेवा करण्याची संधी द्या.